नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जो एम फार्मसी हा जो कोर्सेस आहे, तसेच फार्म हा जो कोर्सेस आहे, तर हे कोर्सेस जे आहे, तर याचे जे कॅप आहे, तर त्याला सुरुवात झालेली आहे. तर या अगोदर बघा रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली होती. त्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केले, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन्स केले, फिजिकल स्क्रुनिटी किंवा ई स्क्रुनिटी थ्रू तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले. आता त्यानंतर मग पुढची प्रोसेस काय असणार आहे, म्हणजे पुढची ऍक्टिव्हिटी काय असणार आहे, तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो बघणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, यामध्ये आता जे नोटिफिकेशन जे आलेली आहे, तर ती नोटिफिकेशन आपण बघत आहोत. ऍडमिशन नोटीस फॉर एम फार्मसी अँड फार्म डी पोस्ट या या कोर्सेस जे आहे फॉर अकॅडमिक इयर 25-26 मधले, या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता पण कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज झालेल्या आहेत. या ठिकाणी मला खाली स्क्रोल करून घेऊयात. तुम्हाला फी वगैरे किती लागणार आहे याविषयी सुद्धा आपण माहिती बघितलेली आहे. या ठिकाणी बघू शकता, जे जनरल कॅटेगरीचे स्टुडंट्स आहेत बघा या ठिकाणी. तसेच बघा आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंट्स असतील, तर त्यांच्यासाठी बघा या ठिकाणी ₹1200 फी लागणार आहे. आणि त्यानंतर बघा जे रिझर्व्ह कॅटेगरी मधील असतील एस-सी, एस-टी, विजय, एन-टी-टी-टी, एन-टी-बी, एन-टी-सी, एन-टी-डी असेल, ओ-बी-सी असेल, एस-बी-सी असेल, ई-डब्ल्यू-एस असेल किंवा एस-सी-बी-सी असेल अँड पी-डब्ल्यू-डी कॅन्डिडेट्स असतील. फक्त ते महाराष्ट्र स्टेट्स मधले असले पाहिजे. तसेच ऑर्फन असतील, ट्रान्सजेंडर असतील, तर यांसाठी बघा ₹1000 फी लागणार आहे. तुम्हाला ऍप्लिकेशन फी किती लागणार? ₹1000 फी फी लागणार आहे. तर बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशन बघा 1 ऑगस्टला सुरुवात झालेली होती. लास्ट डेट बघा आत्ताच 2 सप्टेंबरला लास्ट डेट होती. लास्ट डेट जी आहे तर ती आपल्याला वाढवून भेटलेली होती. आता त्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेले आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतर बघा आता ई-स्क्रुनिटी थ्रू किंवा फिजिकल स्क्रुनिटी थ्रू डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेतलेलं आहे. आता त्यानंतर आज दिनांक बघा 6 सप्टेंबर आहे बघा. या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. 6 सप्टेंबर रोजी मग कोणती ऍक्टिव्हिटी असणार आहे? या ठिकाणी बघा, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट्स अँड ऑल इंडिया कॅन्डिडेट्स ऑन वेबसाईट. मग तुमची एक प्रोव्हिजनली मेरिट लिस्ट लागणार आहे वेबसाईटवर. तर त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव चेक करायचं आहे, त्याची स्पेलिंग वगैरे, तुमचं डेट ऑफ बर्थ असेल, मार्क्स असतील सीईटीचे किंवा ग्रॅज्युएशनचे मार्क्स, 11वी-12वीचे मार्क्स, तसेच कॅटेगरी वगैरे संपूर्ण तुम्हाला व्यवस्थित, तसेच जेंडर असेल मेल आहे का फिमेल आहे सर्व तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचं आहे. चेक केल्यानंतर बघा त्याच्यात काही काही जर त्रुटी असतील तर ते तुम्हाला बघा त्या एडिट करता येणार आहे. तर त्यासाठी बघा म्हणजे सबमिशन ऑफ ग्रीव्हियन्स इफ एनी जर असेल तर, आणि ज्या विद्यार्थ्यांचं काहीच सर्व माहिती जी आहे तर ती व्यवस्थित असेल तर त्यांनी काहीच करायचं नाही. आता ज्यांचं त्रुटी असतील त्यांच्यासाठी बघा या ठिकाणी माहिती दिलेली आहे. सबमिशन ऑफ ग्रीव्हियन्स इफ इफ एनी फॉर ऑल टाइप्स ऑफ कॅन्डिडेट्स. जर तुमचे ग्रीव्हन्स असतील म्हणजे काही अडचणी असतील किंवा काही एरर असतील तर ते एडिट करता येणार आहे बघा 7 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर या दरम्यान बघा. 7 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर या दरम्यान तुमचे ग्रीव्हन्स जे आहे तर ते ग्रीव्हन्स करता येणार, म्हणजे त्रुटी असतील तर त्या एडिट करता येणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मग त्यानंतर मग पुढची ऍक्टिव्हिटी असणार आहे डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट. डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट्स अँड ऑल इंडिया कॅन्डिडेट्स ऑन वेबसाईट. त्यानंतर एक फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे, तर ती बघा 12 सप्टेंबर 2025 ला तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्या पुढच्या ज्या ऍक्टिव्हिटी असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण जे एम फार्मसी हा जो कोर्सेस आहे, तसेच फार्म डी हा कोर्सेस आहे, तर याचे जे कॅपराऊंडला सुरुवात झालेली आहे, तर मग पुढच्या ज्या कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी असणार आहे, तर त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला नवनवीन अपडेट्स भेटत जातील. विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.